आम्ही शिवाय देत नाही, आमच्या तोंडात अपशब्दाचा वापर होत नाही. हा आपला पानगेंडाची फोटो चालू आहे. आणि फायनली ब्लॉगर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. रात्री गोप्रोची ही बॅटरी नव्हती, बॅटरी गोप्रोची लो झालेली, दोन्ही गोप्रोची बॅटरी लो होत्या, मोबाईलची बॅटरी लो होती. मग ते ज्यांच्याकडे आम्ही रेंटने टेंट घेतला आहे त्यांच्याकडे आम्ही शेवटी घरी जाऊन आज सगळं चार्ज करून घेतलं, म्हणजे पूर्ण दुसऱ्या व्हिडिओ काढण्यासाठी. इथे एक मंदिरामध्ये एक फंक्शन होता, तो शूट करायचा होता, पण थंडीमुळे तो पण आम्हाला करताना आला. सगळे 9:30 वाजता जाऊन झोपले आणि एवढी थंडी होती आणि एवढी थंडी आहे इथे. हा हे बघा सगळे आता इथे फिरायला डॅमवरती. आता जाऊ आम्ही लवकरच, आम्हाला नाश्त्याची तयारी करायची आहे. नाश्त्याची तयारी करून टेंट आम्हाला लवकर खाली करायचं आहे. आमचे शेफ सोनू जाऊन भुर्जी बनवणार आहेत. आता जाऊन आम्ही आता तयारी करतो सगळी आणि निघूया बॅक टू मुंबई. एक दिवसाची ट्रिप होती ती संपली आहे. जेवण तर बघू सकाळचा आपला भुर्जीचा बेत आहे. शेफ आपले भुर्जी बनवत आहेत. भुर्जीमध्ये कढीपत्ता, जंगल लाईफ भुर्जी. सकाळचा आपला नाश्ता हाय, घी डालते. हे नाही बटर नाही पक्कू, बटर में क्या है बाजूला. ए पाणी पाणी ए प्यायचं पाणी आहे लवकर. नाही ना, बरोबर आहे बरोबर, ढवा 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 हो जाएगा रे. अरे सुकायचे आहे ना आपलं. ये फोड़ के डालो. अभी कांदा भी कम मिला. कांदा काटा नाही. हा आता ब्लॉगर म्हणतो आपला नवीन मित्र, बघून ठेवा याला. दर्शन गुजराती चॅनलचं नाव. बक्कू थोड़ा ये साइड, वो लकड़ा ऐसा करना सीधा. हाँ इधर ये साइड कर, उधर से जगह कर. सस्ता ब्लॉगर. आम्ही शिवाय देत नाही, आमच्या तोंडात अपशब्दाचा वापर होत नाही. चला गरिबांना नाश्ता वाटप चालू झालेला आहे. आमचे शेफ सगळ्यांना नाश्ता वाटतायत. दोन दूर रख. बघा भुर्जी झालेली आपली. हा चुलीवरची भुर्जी, पाव, ब्रेड. हे बघा हे दोघं हावरे चालू झालेत. सगळ्यात मेन ह्याला पुढे ब्लॉग मध्ये आली फक्त शिव्या खायची कामं गेले ते आम्ही टाकू. आणि हा आमचा पोकी बॉय राकेश जरे पोकी बॉय. चला नाश्ता करूया आपण आणि मग नंतर भेटू डायरेक्ट आंघोळीला. करून निघूया. ते आपलं इकडच्या जवळच्या पाण्यामध्ये आपण आंघोळ करणार. अण्णा बॉडी का ना अण्णा द बॉडी बिल्डर. एक जागा फिक्स करून तिथे आपण पाण्यामध्ये उतरू. पण पाणी बरंच थंड आहे पाणी, उतरलाही भीती वाटते. ते थंड पाणी एकदम एवढं आहे. हा आपला पानगेंडाची फोटो चालू आहे. गाडी करतो. आणि हा आमचा राकेश बिचारा आला फक्त फोटो काढायला आला. सगळ्यांचे फोटो काढत सुटला. तो फक्त फोटो काढायला आलाय. अप्सरा झोपली बघ कशी आम्ही. जलपरी जलपरा हा जलपरा. चष्मा काढून बघ ना.
होते की नाही? रेडी होतोय गरम होतं. दर्शन आहे उभा आहे मी. हो हो, अण्णा पर्यंत उतरला. हे गेला 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 गेला. अरे हेवी आहे पाणी. एक नंबर रे. लुंगी घ्या. हा तुझा डोल आहे, सॉरी. मला पक्कूच आहे. हे घे. संपूर्ण परिसर आणि हे ते घर आहे त्यांच्या घराने, म्हणजे त्यांची ही जागा आहे. दयाराम काका हे त्यांचं घर आहे. तुम्हाला मी नक्कीच त्यांची माहिती देतो दयाराम काकांची. ते इकडचेच गावकरी आहेत आणि टुरिस्ट गाईड आहेत ते इकडचे. कळसुबाई शिखर, रतनगड, सदन व्हॅली हे जर तुम्हाला फिरायचं असेल तर त्यांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. काजवा महोत्सव जो असतो नाशिकचा, जो डिसेंबर एंड आणि जानेवारीच्या मिडला येतो, ते इथे अरेंजमेंट करतात काजवा फेस्टिवल. तर तो इथेच असतो, याच जागेमध्ये असतो. हे मस्ती चालू आहे. तर मी त्यांची नक्कीच माहिती देईन तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि त्यांचा नंबरही मी टाकीन. मग तुम्हाला ज्यांना कोणाच्या यायचं असेल इथे कॅम्पिंगसाठी म्हणा, प्रायव्हेट कॅम्पिंग, इथे बरेच कॅम्पिंग आहेत. ते 1200 रुपये पर पर्सन घेऊन, 1500 रुपये पर पर्सन घेऊन तुम्हाला एक लाईनने 5 टेंट लावतात, जसं पावना लेकला असतं. मग तुम्हाला जर पर्सनल कॅम्पिंग करायची तुमची स्वतःची, तुमच्या टायमिंगनुसार यायचं आहे, तुमच्या टायमिंगनुसार जायचं आहे, तर मी तुम्हाला त्यांचा नक्की कॉन्टॅक्ट घेतो. त्यांना व्हिडिओ मी घेईनच मी नंतर थोड्या वेळाने. त्याची तुम्हाला माहिती मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच देतो तुम्हाला. चला मंडळी, घरी यायची वेळ झाली, उशीर झाला. जेव्हापर्यंत आम्हाला थोडा नाश्ता करेपर्यंत उशीर झाला. तर आपण घरी निघतो आहे. सगळ्या गाड्या रेडी आहेत, इथे आपली बाईक पण रेडी आहे. आणि हे आमचे दयाराम काका गेली 6 वर्ष आमची सेवा करतात. आम्ही गेले 6 वर्ष आम्ही यांच्याकडे येतो आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल भंडारदरा नाशिक साईडला तर तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतोच मी. काका तुम्ही काय काय फिरू शकता आपण इथे आला की? इथे आल्यानंतर तुम्हाला भंडारदरा धरण परिसरामध्ये जे बॅकवॉटर आपण मानलं गेलेलं आहे, त्या बॅकवॉटरला रिंग रोड आहे. त्या रिंग रोडमध्ये एक नॅचरल साईट सीन आहे. त्यानंतर खूप ट्रेकिंग खूप अशा प्रमाणामध्ये आहे. कळसुबाई हायस्ट पीक इन महाराष्ट्र, कळसुबाई, रतनगड, पाबरगड, भैरवगड, हरचंद्रगड, पट्टा किल्ला, त्यानंतर अलंग, मदन, कुलंग हे 3 फोर्ट जे आहेत. का त्यासाठी आपल्याला दुसऱ्या साथीदाराची गरज असते, कारण रोप वगैरे लावावा लागतो आहे. त्यानंतर साधनदरीमध्ये आपल्याला ओपनपर्यंत नेलं जातं, किंवा साधनदरी जर पूर्ण उतरायची असेल तिथल्या स्थानिकांशी सहकार्य करून त्यांच्याकडे सगळं जेवणाचं वगैरे नियोजन करून आपल्याला ती दरी पूर्ण उतरतात. ते खाली स्टे केला जातो आणि दुसऱ्या दिवशी करोळी घाटानं वरती आणलं येतं आहे. तर जर कॅम्पिंगसाठी जर तुम्हाला पण यायचं असेल मित्रांनो, प्रायव्हेट कॅम्पिंग तुम्हाला करायची असेल तर काकाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीनच. तुम्हाला इथे ही पूर्ण काकांची जागा आहे जिथे आम्ही कॅम्प लावला होता, तिकडे टेंट आहे आपला. तुम्हाला यायचं असेल काकांना भेटा. खूप सुंदर काका आहेत आपले. आम्ही एवढी वर्ष त्यांना ओळखतोय, एवढे वर्ष आम्ही त्यांच्याकडे येतोय, ह्याच्या पुढे आम्ही त्यांच्याकडे येत राहू. असेच मी नक्की त्यांचा नंबर देतो. आणि हां, एक काजवा सीझनसाठी जर यायचं असेल तर मेच्या 20 तारखेपासून काजवा सुरू होतो आणि जास्त बहरामध्ये मेच्या 25 तारखेपासून होतो. पण पाऊस सुरू जर झाला तर तो बहर कमी होतो किंवा ते कोलॅप्स होतं नैसर्गिकरित्या. त्यामुळे काजवा सीझनमध्ये इथेच आपण इथे समोरच टेंट लावतोय. इथं जेवण वगैरे घरगुती चुलीवरचं जेवण वगैरे दिलं जातं आहे. फक्त गावात गाड्या लावून आपल्याला पायी खाली यायचं, काजवे पाहत इथे येऊन समोरासमोर हे दृश्य पाहायचं. का जिथे साजऱ्याची आणि बोंडराची झाडं जास्त प्रमाणामध्ये आहेत तिथे काजवा हा जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि इथे जागेवर बसून आपण लाईटी बंद करायच्या आणि काजवा पाहायचा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काजवा फेस्टिवल जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. मी मगाशी चुकीचा मंथ बोललो, मी डिसेंबर जानेवारी बोललो, पण काकाने आपल्याला सांगितलं मे महिन्यात काजवा फेस्टिवल होतो. तुम्ही या नक्की काजवा फेस्टिवलला. काकांना कॉन्टॅक्ट करा, काका तुम्हाला नक्कीच मला मदत करतील. तर आता आपण निघूया मुंबईला, कारण का लेट झाला आम्हाला आता. तर आता आपण डायरेक्ट आता बाईक पण आपण रेडी करूया. आता डायरेक्ट तुम्हाला आता जेव्हा मी जेवायला थांबू तो आपण आता भेटू. आता आपण आंबेवाडी मार्गे जाऊ. अलंग, मदन, कुलंग ह्या जो येताना आपला तो रोड चुकला तो आता आपण जाताना कव्हर करूया. चला निघूया आपण मुंबईच्या दिशेला.
गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज, लालबागचा राजा, विजय बस चला का ओके ओके जा व्यवस्थित जा. हो लगे लगे काही करू नका हो. जा एकदम. चला चला की हा हा चला. ऑफरोडिंग ऑफरोडिंग हे भाड्यात अजून येतं का ते लिहिले ना म्हणत बघा लोक पायी वारा करतायत. चला रे हो माहिती आहे हो 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 बरंच आतमध्ये आहे जागा थोडं ऑफरोडिंग. अच्छा हुआ थोड़ा ऑफरोडिंग तो का फील तो ABS मेरे बंद रहा क्या पीछे का, तो मेरे को वो भी पता चला ना ऑफरोडिंग का क्या सस्पेंशन कितने आ रहे. लेकिन आगे का वो एक पैच बहुत भयानक है. कल मैं और पक्कू गिरते थे उधर. हाँ मतलब वो ना थोड़ा मतलब डेंजर वाला पैच है, थोड़ा हल्का ही है और डेंजर वाला पैच है. इधर आगे हाँ इधर गणपती बाप्पा मोरया. अजी अजी घाबरू नका अजी घाबरला. फायनली बाहेर वसुबाई समोर हा पण पॅच चलो बॅक टू मुंबई. जाऊया आता घरी. एक 2 दिवसाची ट्रिप संपते कधी समजतच नाही. हो तर जाताना आंबेवाडी मार्गे जाऊ म्हणजे आपला इगतपुरी टोल वाचेल. आंबेवाडीचा तो रस्ता आता तो टोटल 32 किलोमीटरचा रस्ता आहे. इथून जर आपण गेलो आता तुम्हाला दाखवून असतो टर्न तो लेफ्ट टर्न जातो तो लेफ्ट टर्नचा आपण आंबेवाडी माझे डायरेक्ट आपण कसाराला पोहोचतो. म्हणजे आपला तो 42 किलोमीटरचा रस्ता वाचतो. आणि एक टोलही वाचतो आणि तोही असा छोटे मोठे घाट आणि कळसुबाई आला मदन फुलक या ह्याच्या गडाच्या खालून जातो रस्ता तो. हा बघा इथून एक रोड जातो कळसुबाईला. तुम्हाला जायचं असेल तर हाही एक आहे. एक छोटंसं गाव आहे तिथून एक ट्रेक चालू होतो मागूनही ट्रेक चालू होतो कळसुबाईचा. ही 2 गावं लक्षात ठेवा. एक गेट बघा बस थांबा बारीगाव. या ज्या बसेस आहेत या ज्या जीप्स आहेत त्या कसारा स्टेशनवरून येतात. जे कळसुबाईला ट्रेक करायला येतात त्या लोकांना या गाड्या इथे सोडतात इथेच थांबतात. इथे तुम्ही परत कसारा रेल्वे स्टेशनपर्यंत जाऊ शकतात आणि कसारावर ज्या गाड्या सुटतात इथे येऊन थांबतात. त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्टचंही काय टेन्शन नाही आहे. दादर किंवा आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तुम्ही जर ट्रेन बघायला कसाराला उतरून या जिथे तुम्ही इथे येऊ शकतात बारी गावापर्यंत आणि इथून जो ट्रेन चालू होतो. रस्ते खराब आहेत.
बघा हा तो लेफ्ट टर्न आहे, तो लेफ्ट टर्न म्हणून आपल्याला जायचं असतं. इथं आम्ही कसे आलो या रूटनी, हे ॲक्च्युली आमचा जो रूट सुटला तर आम्ही इथून आलो असतो. आता जाताना आम्ही इथून जाणार आहोत. आपली गाडी मागे आहे, त्या लोकांना थांबावं लागेल तुमच्यासाठी. पुढे मग तू लोक डायरेक्ट सरळ निघून जातील. आता ॲक्च्युअलमध्येच पण आम्हाला व्ह्यू हवे होता म्हणून आम्ही हा रोड घेतला. आम्ही हा रोड घेतला नसता. आंबेवाडी आणि तुम्हाला बोलवतो मग तसं आंबेवाडी रोड, तो हाच तो आंबेवाडीचा गाव, आंबेवाडीचं. ॲक्च्युली लोक स्वर्गातच राहतात असं म्हणतात त्यांना. इगतपुरी 20 किलोमीटर आहे. गाडी थांबलेली आहे. बघा मित्रांनो, नरसुबाई अलग मदन फुलन पर्वतरांगी पूर्ण थोडे इथे फोटोज काढायला आपण थांबूया. गाडी इथे थांबलेली आहे फोटो काढायला. भाइयों सिस्टम पार देंगे. आणि फायनली ब्लॉगर मला टाइमपास झाला. आता आपण निघूया घरी. 3 वाजलेत, कारण लवकर मुंबईत पोचलं पाहिजे, कारण ट्रॅफिक वाट लावून टाकलं तुला. आधीच आम्ही लेट. तुम्हाला हा रोड बघायचा असेल तर तुम्ही कसारा जेव्हा उतरतात तेव्हा आंबेवाडी कोणाला तुम्ही विचारलात, घाटनदेवी मंदिरच्या पुढे एक राईट टर्न येतो, तिथून तुम्ही या रोडला येऊ शकता. अरे काम चालू है, देखा ना, देखा ऐसे ही रोड बना रहे हो लोग. हाँ नारायण कितने लेट हुआ आपने का? अपन हमेशा 12:30 बजे निकलते हैं. हाँ ट्रेकर्स है ये, अलग मदन गुलन किले आ रहे हैं. हाँ लोकल लोग ही, वो लोग ही लेके जाते हैं. वो आंबेवाड़ी से निकलता ट्रेक हो.
ज़्यादा थकवा भी नहीं आता है, कुछ भी प्रॉब्लम नहीं होता है। अभी 29 का दे रहा है, बहुत ज़्यादा दिया है। देगा हाँ, जब निकले ना मुंबई से तब 20 का एवरेज दे रही थी। हाँ ये लोग का अच्छा, ये लोग का ना बहुत धरण मिले, जैसे वो भावली धरण अभी आगे है, वो दयाराम कहते हैं वाकी धरण और भंडारधारा में सबसे बड़ा भंडारधारा है, तो वो डिवाइड हो जाता है। मतलब ये लोग को पानी का कोई कमी नहीं है। तर तुम्हाला इथे यायचं असेल आंबेवाडीला तर मतलब ये लोग को पानी का कोई कमी नहीं है। तर तुम्हाला इथे यायचं असेल आंबेवाडीला तर कसारावरनं तिथून पण गाड्या निघतात आंबेवाडी जाणार। याच्या जीप गेल्या, त्या जीपवर तुम्ही इथे येऊ शकता आंबेवाडीला, मग इथून तो ट्रेक चालू होतो। इथून पण तुम्ही कळसुबाई जाऊ शकतात आणि AMK म्हणजे अलमदन कुलंगला इथून तुम्ही जाऊ शकता ट्रेकिंगला। आंबेवाडीमधूनच तुम्हाला गाईड भेटेल किंवा जे गिर्यारोहक जे असतात हार्नेसिंग वगैरे तेही तुम्हाला इथूनच मिळतं। तर आंबेवाडी हा मेन स्पॉट आहे, तिथे तुम्हाला अलमदन कुलंगचं तुम्हाला ट्रेक चालू होतात। आपण जेवायला थांबले आनंद हॉटेलमध्ये, कसारा उतारावर आपल्या लेफ्ट साईडला लागतं तिकडे। मला जेवण घेऊया मग डायरेक्टली मुंबई नॉनस्टॉप। तर इथून मुंबई तरी 115 किलोमीटरवरती आहे। तर मंडळी आम्ही पोहोचलो आता घरी। मी आणि दर्शन बाईकने पुढे आलो, बाकीची मंडळी कारमध्ये घेऊन ठाण्याला अडकल्यात। आम्ही लोक बाईकवरती म्हणून पटापटा पुढे आलो। आम्ही एवढं ट्रॅफिक, एवढं रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे शूट नाही करता आलं। मी बाईकवरती गोप्रो बंद केला, गोप्रोची लाईट बॅटरीही तेवढी नव्हती। तर आता मी जस्ट आता एरियात पोहोचलो आहोत। तर आता तुम्हाला हा पूर्ण जो ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करतोय। गुड बाय, थँक्यू।